आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। विधान परिषद पदवीधर शिक्षक मतदारसंघात आज मतमोजणी। अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला। मुंबई पदवीधरच्या निकालावेळी ठाकरे गट अलर्ट। अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई मतमोजणी केंद्रावर। लोकसभेतील अमोल कीर्तीकरांच्या निकालात ठाकरे गटाला धसका। ठाकरे गटाकडे काँग्रेसची तात्पुरती वोट बँक। मतांमुळे आलेली सूज ही जास्त काळ टिकणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह काँग्रेसवर निशाणा। ठाकरे गट म्हणजे लेना बँक आहे। ठाकरे गटाचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं। त्यांना खोक्याशिवाय दुसरं काही समजत नाही। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका। आरोप करणाऱ्यांना मी आरोपाने उत्तर देत नाही। ठाकरेंच्या लखनौमधील 200 एकर जागेबाबत माझ्याकडे सगळी माहिती। योग्य वेळी मी सगळं बोलेन। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। भाजपा आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका। कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप। याचिकेद्वारे चौकशीची मागणी। 3 जुलैला सुनावणी। रणजित निंबाळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे पोलिसांच्या जाळ्यात। हत्येप्रकरणी आतापर्यंत काकडे कुटुंबातील 3घांना अटक। गोंदियामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचा वाढदिवस। 101 झाडं लावून साजरा। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। पुणे शहरात युवक काँग्रेस शहराध्यक्षपदी सौरभ आमराळे यांची नियुक्ती। देशभरात विविध ठिकाणी युवक काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांच्या बदल्या। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बदल्या। 7 राज्यातील विधानसभेच्या 13 जागांसाठी 10 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार। पश्चिम बंगाल 4, हिमाचल प्रदेश 3, उत्तराखंडमध्ये 2 जागांसाठी पोटनिवडणूक तर बिहार, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 1 जागांसाठी लढत। माढा शहरातील विकास कामांची आमदार बबनराव शिंदेंकडून पाहणी। दर्जेदार काम करा। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना। अंबानी कुटुंबानं नेरळमधील कृष्णकाली मंदिराचं दर्शन घेतलं। काली मंदिरात अंबानी कुटुंबियांकडून पूजा। 12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह। पुण्यातील भवानी पेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी। पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान करणार। ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आयुक्त अमितेश कुमारांच्या मार्गदर्शनाखाली 4000 पोलीस तैनात। गजानन महाराजांची पालखी परळीत दाखल। भक्तिमय वातावरणात परळीवासियांकडून पालखीचं स्वागत। पालखीत 700 वारकरी सहभागी। विदर्भात आजपासून शाळेची घंटा वाजली। 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू। शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत जोरदार। गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू। शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम। 18,000 विद्यार्थ्यांचं स्वागत। नागपूर मध्यवर्ती कारागृह आणि टाटा सामाजिक संस्थेकडून कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप। मागील 6 वर्षांपासून नागपूर जेलमध्ये सुरू आहे उपक्रम। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील 115 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय मागे। ट्रस्टकडून निधी आल्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जाणार। आज मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। कल्याण डोंबिवलीमध्ये संततधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। पावसामुळे वातावरणात गारवा। नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षात दुसऱ्यांदा जून महिन्यात सर्वात कमी पाऊस। नागपूरमध्ये यंदा 126.9 मिलीमीटर पावसाची नोंद। लोणावळ्याला पावसानं झोडपलं। इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूल वाहून गेला। नागरिकांची तारांबळ। भंडारा जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी तर काही भागात ढगाळ वातावरण। दमदार पावसाची अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षाच। गोव्यात आतापर्यंत देशातील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद। 30 जूनपर्यंत गोव्यात 37 इंच पावसाची नोंद। परभणीच्या सेलू तालुक्यात रायपूरमधील ओढ्याला पूर। शेतात अडकलेल्या माणसांना मानवी साखळी करत बाहेर काढलं। गोंदिया जिल्ह्यात 1,80,000 हेक्टर क्षेत्रात धान लागवड होणार। मात्र पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या। आतापर्यंत केवळ 51% पेरण्या। नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी। जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट टळलं। नागपूरसह परिसरात गेल्या 2 दिवसात समाधानकारक पाऊस। पावसामुळे पेरणीला वेग। कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या 80% पेरण्या पूर्ण।
बीड जिल्ह्यात जून महिन्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाईची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी. ओतूरच्या माळशेज परिसरात पाऊस पडल्यामुळे पेरण्यांना वेग, काही भागातील दुबार पेरणीचं संकट टळलं. परभणीत जुलैच्या सुरुवातीला भाजीपाल्याचे दर कडाडले, पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी, गृहिणींचं रोजचं बजेट कलमडलं. मुलुंडमधील 3 तलावांच्या स्वच्छतेसाठी 98 लाखांचा खर्च, गणेश मूर्ती विसर्जनासाठी मुंबई पालिकेकडून तयारी. देशभरात आजपासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, आता भारतीय न्याय संहितेत 358 कलम असणार. फसवणुकीसाठी कलम 420 नाही तर 316 वापरलं जाणार. राज्यात 348 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या, तर 31 जणांना मुदतवाढ. अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांचे आदेश जारी. नागपुरात पुन्हा हिट अँड रनची घटना, MIDC पोलीस हद्दीत भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात 3 जण जखमी. नवी मुंबई महानगरपालिकेची अनधिकृत बारवर कारवाई, उपायुक्त राहुल गेटेंच्या नेतृत्वात कारवाई, अनेकांनी नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई. पुण्यात सायबर फसवणूक सुरूच, 11 जणांना 1.5 लाखांचा गंडा, पोलिसांकडून तपास सुरू. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 30 रुपयांची कपात, सलग 3ऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्यानं ग्राहकांना दिलासा. जे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर, जुनी पेन्शन, रिक्त पदांच्या भरतीसाठी विविध मागण्यांसाठी कर्मचारी संप पुकारणार. राज्यात 5 महिन्यात 1298 बाटल्या रक्त वाया, गतवर्षीच्या तुलनेत लाल पेशी खराब होण्याचं प्रमाण तुलनेनं अधिक. पुण्यात एकूण 5 झिकाचे रुग्ण आढळले, झिकाचा संसर्ग वाढण्याची शक्यता, एका गर्भवती आणि 28 वर्षीय महिलेला झिकाची लागण. नागपूर मडगाव द्विसाप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार, प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सुरू. मुंबई मेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच स्मार्ट बँड, प्रवाशांच्या तिकीटच्या रांगेतून सुटका होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्याला गणेशोत्सवापूर्वी 150 इलेक्ट्रिक बस मिळणार, बसच्या चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरू, पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार. कल्याणच्या नेतवली टेकडीवरील घरांना पालिकेच्या नोटिसा, पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेनं नोटीस बजावली. राज्यात वाघांच्या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ, मागील 18 महिन्यात 67 वाघांचा मृत्यू, तर विदर्भात जानेवारीत 5 वाघांचा मृत्यू.